रात्र 7वी पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासाव्यास नकोत. वडील सकाळी शेतावर जायचे, तिकडून फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास घरी परत येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणी कुंड्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान करून संध्यापूजा वगैरे करावयाला बसत. आम्ही शाळेतून आणलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत. कधीकधी प्रत्येकाने 4-5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून दे. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाच्या पानाची, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची केवढी ती थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावाव्यास शिक, नाहीतर आज जेवायला मिळणार नाही, असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, मी तुला शिकवते. कठीण का आहे त्यात काही? मला नको शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोची जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे ते नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातही येत नसे. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पानही मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई उद्या तो लावील हो, आज वाढ त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंड्यासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात भूक तर लागली होती. कोणी आणखी समजूत घालावायला येते का याची मी वाट पाहत होतो. शेवटी माझी थोर निराभामी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे का समजावायला? उठ चल, लहानसे ठिगोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिगोळे म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होते असे. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला, असे ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे घे, खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला. परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. श्याम, ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिगोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला. मी आईला म्हटले. हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली.
मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगाच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढाच आहे, पण कशी छान पत्रावळ लावतो बघ, आई बोलली. मी रागाने भराभरा जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाही जात ते. तू निष्काळजीपणे लावलीस याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी एकसारखी घालीत, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य दिसले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही माडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवू, त्याला नीट जेवता येईल, घशात काटा जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावेपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून तो नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता येते की नाही मला चांगली? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी सांधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारणा करून दिली. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगाच हट्ट करतोस व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले आहेत त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रे, याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळ्यातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. रात्र 8वी. क्षमेविषयी प्रार्थना. बाहेर फिटूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी 24 तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते खेळते, तर कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता. सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून त्याची जणू समाधी लागे. यावेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण वाट पाहत आहेत. हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्यांच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली. मित्रांनो, प्रत्येक गोष्टी संस्कृती भरली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीत सुगंध भरलेला आहे.
तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्याला चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी अशी एक पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत. मोरोपंत वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या वगैरे शिकवत. पाठ झाली की वडील येत आम्हास उठवीत. आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या व श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरूण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवत. कानी कुंडलांची प्रभा, सूर्यचंद्र जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वासुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुमकुममंडितं जनके, दैवी म्हणे अनार्या, ये रथावरी झणी यदुराया, असे येता देखे मारावे मजला, अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवित. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते म्हणावयाचे. वडील नुसते तोंडपाठ घेत नसत तर अर्थही सांगावयाचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित. आम्हाला सांगता नाही आले तर पुन्हा प्रश्न विचारित. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण. भले शाब्बास, अशी मग ते शाब्बासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवित. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचे अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा आनंद लागे. दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाब्बासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समारंभात असली तर तेथेही मुले श्लोक म्हणत व जे श्लोक चांगला म्हणे त्यांची सारी स्तुती करत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानांवर पडत. जणू ते ऋषीत पर्णच होत असे. गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलवणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणाव्यास आम्हाला मानेने, डोळ्याने इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे, हजेरी लागलीच पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखावले झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे झाले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका अगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हुंड्यांना बाहेरून फडकी लावली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का नाही आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून त्याला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येईल. सारी मंडळी आल्यावर पाणप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली.
मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाब्बासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हणलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे, तुला तर कितीतरी चांगले येतात. तो चैतन्य सुमनम नाही तर तो डिम 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 म्हण ना. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायके आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला व त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी त्यांची चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळा सुटली होती. आईने विचारले, काय होते रे जेवावयाला? भाज्या कसल्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हणलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सारवावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. म्हटला श्लोक. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेल्या लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडीत असे व तो आहेही गोड. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकास मार बसवावयाचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले व आईला म्हटले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. त्याला सारे म्हण म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेली भरुनी गगन ताटी शुद्ध नेत्र रक्षे तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली, असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येतो देखे रतन निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व मलाही शाबासकी मिळाली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसवलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस, ही एक चूक केलीस व खोटे बोललास, ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ येथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा देवाच्या पाया पड, नाही तर घरी येऊ देत, त्यांना सांगेन. मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हललो नाही. मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत? बरं, मी आत्ता बोलत नाही. वडील रात्रीच परगावाहून आले. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागत होते. मोठा डेरा होता. मात्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटलाच नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हणलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितले? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर का नाही ऐकलेस? आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही का वाटते? माजलायस होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्य मूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग.
मी देवाजवळ उभा राहिलो. स्पुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. "ये इकडे," असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, "जा आता, शाळा आहे ना?" मी म्हटले, "आज रविवार आहे, आज सुट्टी." वडील म्हणाले, "मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाणी पण आणू?" मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव फार चांगला होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेडब व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हीही विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश नसेल तर नाश.